नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहेत कवटाची आंबट गोड तिखट अशी आगळी वेगळी चटणी. इतकी सुंदर चवदार झाली आहे ना ही चटणी. तर चला रेसिपी चालू करूयात. इथे मी 2 कवटं घेतलेले आहेत. कवटं चांगले फोडून त्यामधला गर बाजूला काढलेला आहे. कढईमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप, छोटा चमचा मी इथं जिरे घेतलेले आहेत, 6 मिरे घेतलेले आहेत आणि 1 मी वेलची घेतलेली आहे. ही आपल्याला थोडासा मंद वास येऊस तोपर्यंत भाजायचा आहे. मसाला थंड होऊस तोपर्यंत आपण कवटाला थोडंसं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यावर चवीपुरतं मीठ टाकून ना 5 मिनिटं मिक्स करून बाजूला ठेवायचा आहे. भाजलेला मसाला थंड झाला आहे, त्यामुळं आपण मसाला एकदम जाडसर कुटून घ्यायचा आहे. मी त्याच्यामुळून आज मी इथे लाकडाचा खलबत्त्याचा वापर केलेला आहे. खूप छान बारीक झालेला आहे ह्याच्यात जाडसर बघा. कढईमध्ये घोटभर पाणी टाकून एक अख्खं कवट भरून मी गूळ वापरलेला आहे इथं. तुम्हाला कमी जास्ती करायचा असला तर करा, पण मी बरोबर 2 कवटं घेतलेले आहेत ना, त्याच्या मापाने ना इथं एक पूर्ण कवटाचा आकार गूळ टाकलेला आहे. गूळ मेल्ट झाला ना की ह्याच्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकायचा आहे आणि छोटासा चमचा लाल तिखट टाकायचा आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. परत पूर्ण ह्यातलं पाणी आटूस तोपर्यंत मॅश केलेलं कवट कढईमध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं आहे. आपल्याला इथे 5 ते 10 मिनटं मिक्स करायला लागत आहे. जर तुम्हाला कवटाच्या बिया आवडत नसतील तर तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता. मी इथे बारीक केलेल्या नाही आहेत, कारण का मला कवटाच्या बिया पण आवडतात, त्याच्यामुळे मी बारीक केलेलं नाही आहे. बघा किती सुंदर घट्ट अशी आपली कवटाची चटणी तयार आहे. आंबट गोड तिखट. ही थोडीशी थंड झाली ना की एका वाटीमध्ये काढून ठेवायची आणि तुम्ही 5 ते 6 दिवस ही चटणी खाऊ शकता. पण ती उरणार नाही 5 ते 6 दिवस, मी गॅरंटी देते तुम्हाला. तुम्हाला जर ही कवटाची चटणी आंबट गोड तिखट आवडली असली ना, तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला एक लाईक नक्की करा.